रावी पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर राजूर येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न। अपयश आले तरी खचून न जाता प्रयत्न करत रहा। अपयशातून मिळालेलं यश भविष्याचा सुकर मार्ग दाखवतो, असा विश्वास सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोहरराव देशमुख यांनी व्यक्त केले। राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेच्या गुरुवर्य रावी पाटणकर सर्वोदय विद्या मंदिरातील वार्षिक पारितोषिक वितरण प्रसंगी ॲडव्होकेट देशमुख बोलत होते। यावेळी माजी प्राचार्य शिवाजी फटांगरे, सेवानिवृत्त अभियंता नानासाहेब खर्डे, आदिवासी सेवक तथा सचिव TN कानवडे, कोषाध्यक्ष विवेक मदन, विश्वस्त ML मुठे, संचालक प्रकाश टाकळकर, श्रीराम पन्हाळे, माधवी मुळे, डॉक्टर नीता भारमल, रजनी टिभे, माजी प्राचार्य LP परबत, DD साबळे, पर्यवेक्षक सदाशिव गिरी आदी मान्यवर उपस्थित होते। आदिवासी दुर्गम भागातील मुलामुलींना घडवण्याचे काम सत्यनिकेतनच्या माध्यमातून पाटणकर विद्यालय करत आहे। वार्षिक पारितोषिक वितरण हा विद्यार्थ्यांना स्मृती आणि चालना देणारा क्षण आहे। यामुळे यश अपयश हा भाग नगण्य समजून मुलामुलींनी शालेय स्पर्धेत व सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घ्यावा, असे आवाहन माजी प्राचार्य फटांगरे सर यांनी केलं। विद्यालयातील मुलामुलींनी ढोल ताशांचा गजर आणि झांजाचा झंझनाट करत आपल्या पदलालितांचा आविष्कार घडवत प्रमुख पाहुण्यांची मिरवणूक काढली, तर NCC छात्रांनी पाहुण्यांना मानवंदना दिली। प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी प्रास्ताविकात विद्यालयाचा वार्षिक लेखाजोखा मांडला। कोषाध्यक्ष विवेक मदन, सचिव कानवडे, अभियंता खर्डे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली। वर्षभर शालेय सहशालेय उपक्रमात विशेष नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। सूत्रसंचालन बारावकर सर यांनी केलं, तर आभार प्राध्यापक धतुरे सर यांनी मानले। जे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यात नाही आले, पण ज्यांनी प्रत्येक स्पर्धेत खूप स्पर्धेत भाग घेतला, ज्यांचंही तेवढंच कौतुक आहे। आज चौथे लागले, पाचवे लागले, सहावे लागले, पुढच्या वर्षी तुम्ही पुढे जा। त्याचबरोबर या आपल्या शाळेच्या स्पर्धा होतात, आंतरशालेय होतात, आपल्या शाळेतल्या वर्गावर्गांच्या होतात, याला जे मी फोटो नेहमी बघत असतो, मला आपले मुख्याध्यापक लवकरात लवकर मी बसणार आहे जागेवर, आणि त्याचं कारण असं आहे की मला बोलता येत नाही। पण आता मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं तर मला बोलावंच लागेल ना। मित्रांनो, कानवडे सरांविषयी, फटांगरे सरांविषयी बोलणं म्हणजे ज्योतीनं तेजाची आरती करावी असा प्रकार आहे। फटांगरे सर बोलल्यानंतर, माझे गुरु बोलल्यानंतर, ज्यांनी मला आयुष्यात उभं केलं, ज्यांनी मला आत्मविश्वास दिला, त्यांच्याविषयी खरं म्हणजे मी संयोजकांना असं म्हटलं होतं की मला आधी बोलू द्या, माझ्या गुरूंना नंतर बोलू द्या, पण ते प्रोटोकॉलनुसार नाही म्हटले ते। ठीक आहे, त्यांनी जो मुद्दा मांडला की ज्ञानेश्वरांनी जसं म्हटलं की आपला जन्म कुठे व्हावा, कधी व्हावा, कसा व्हावा, ट्रायबल एरियात व्हावा की प्रवाहात व्हावा, हे जसं आपल्या हातात नाही, तोच मुद्दा मी पुढे घेऊन जाईल की तुमच्याकडं परमेश्वरानं जे जे तुम्हाला दिलेलं आहे, त्याच सोर्सचा, त्याच साधन संपत्तीचा, त्या रिसोर्सचा वापर करून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे। कानवडे सर आणि मी ओळख सांगायला हरकत नाही। 8वी ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत आम्ही वर्गमित्र, रूममेट, क्लासमेट, आणि ती मैत्री अजून टिकून आहे। त्या संबंधाने बऱ्याचशा वेळेला आदरणीय कैलासवासी रावी पाटणकर सर असताना सुद्धा मी 1-2 वेळा या विद्यालयाला भेट दिली, परंतु खऱ्या अर्थाने मी आज विद्यालय पाहिलं। ती भेट वरवरची भेट होती। मला आवर्जून काही गोष्टींचा उल्लेख करणं, काही गोष्टींच्या भूतकाळामध्ये जाणं गरजेचं आहे। या महाराष्ट्रामध्ये ज्या काही नामांकित शिक्षण संस्था आहेत, मी कुणावर टीका करत नाही, मग रयत शिक्षण संस्था असतील, कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे महाराजांची संस्था असेल,
रावी पाटणकरांची संस्था असेल, या संस्थांनी खऱ्या अर्थानं शिक्षण या प्रक्रियेला न्याय दिला असं मी म्हणेन सर. गोरगरिबांसाठी काम करणाऱ्या शिक्षण संस्था बोटावर मोजण्या इतक्या आहेत. बाकीच्या हेतूसाठी काम करणाऱ्या शिक्षण संस्था विपुल आहेत. टीक आले त्यांचं असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि खऱ्या अर्थानं या राजूर सारख्या आदिवासी क्षेत्रामध्ये टाकळकर सर मला बऱ्याचशा गोष्टी सांगत होते, मी ऐकत होतो. आणि अतिशय प्रतिकूल परिस्थिती, ज्याला आपण म्हणतो की 57ला या संस्थेची स्थापना झाली. मला वाटतं 57ला मी 2 ते 3 वर्षाचा असेल. एवढी जुनी संस्था आहे. आणि या संस्थेनं कानोडे सरांचा आणि माझा या व्यवस्थापकीय बाबतीत अनेक वेळा चर्चा होते. मी टाकळकरांना सुद्धा बोललो की अनेक निवासी शाळा आहेत की ज्या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनी राहतात. कानोडे सर मला अभिमानानं सांगतात, सर मी भाजीपाला नाशिकहून खरेदी करतो. ज्याला आपण म्हणतो की रेप्युटेड, की या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना घरच्याही पेक्षा चांगल्या प्रकारचं अन्न या ठिकाणी मिळतं, ही गोष्ट सगळ्यात मुलांना फार मोठी, हे या संस्थेचं यश आहे असं मी म्हटलं तरी हरकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, मला एक छंद आहे. मी प्राचार्य असताना माझ्या काळामध्ये शिपायापासून तर प्राचार्यांची शैक्षणिक सहल मी आयोजित करायचो. विद्यार्थ्यांच्या सहलीच्या ऐवजी शिक्षकांची सहल. आणि काय करायचो मी, पुणे जिल्ह्यातल्या नाशिक जिल्ह्यातल्या रेप्युटेड स्कूल आम्ही ऑब्झर्व करायचो. मी बरंच शिकलो. वरुणी कांचनचं महात्मा गांधी विद्यालय पाहिलं आम्ही सगळ्या शिक्षकांनी जाऊन. पुण्याचं ज्ञान प्रबोधिनी पाहिलं. आणि त्या तिथून बऱ्याचशा गोष्टी उचलल्या. इथं मी आज जे पाहिलं, जे मला नवीन वाटलं, निश्चित त्याची अंमलबजावणी माझ्या शाळेमध्ये निश्चित 100% होणार. आणि म्हणून मी असा मानणार आहे की शिक्षक हा शेवटपर्यंत शिकत असतो. शिक्षक हा शिकवत असताना शिकत असतो. आणि ही आमची प्रक्रिया अजून तरी चालू आहे. आणि एवढ्या गुणात्मक, विकासात्मक, दर्जेदार शाळेच्या समारंभाचा प्रमुख पाहुणा म्हणून आम्हाला भाग्य लाभलं. मी हे खऱ्या अर्थाने टाकळकर सर आमचं भाग्य समजतो. अशा संधी येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, ही संस्थेबाबत बोललो, शाळेबाबत बोललो, आणि खऱ्या अर्थानं तुमच्या बाबत बोलणं सुद्धा आवश्यक आहे. त्यांना पण मी सांगतो की तुम्ही नाव उमेदवारीची जरूर नाहीये, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आणि अपयश आलं तरी खचून जाऊ नका. पुढे आपल्याला मार्ग आहेत, अजून पुढे आपल्याला खूप करायचे. आणि त्यातही तुमचं वय एवढं लहान आहे की आयुष्यात तुम्हाला काही खूप गोष्टी करायच्या आहेत. म्हणून त्यांनी खचून न जाता आपले प्रयत्न तसेच चालू राहावेत. सुदैवाने सत्यनिकेतन सारख्या सन्माननीय अशा चांगल्या मोठ्या संस्थेच्या छत्राखाली तुम्ही उभ्या आहात. इथले सर्व शिक्षकगण तुम्हाला मार्गदर्शन करणारे आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला मार्ग प्रतिक्रमण करायचं आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की ज्यांना बक्षिसे मिळणार आहे त्यांचं तर मनपूर्वक अभिनंदन आहे, परंतु कुठल्याही प्रकारे तुम्ही खचून जाता कामा नये. दुसरी गोष्ट अशी की जनरली आता तुम्ही राजूरमध्ये आहात आणि राजूर हे लहानसं गाव आहे. मला कल्पना आहे, ज्यावेळेस मी लहान होतो तर माझ्या वडिलांचं बोट धरून मी मुंबई ते राजूरला यायचो. मी लहानपणी बघायचो, अरे राजूर किती छान लहानसं गाव आहे, टुमदार गाव आहे, मला असं वाटायचं. पण त्याचबरोबर मी विचार करायचो, कारण मी जिथे शिकलो ते मुलुंड गाव, त्यावेळेला राजूर एवढं राजूर सारखंच होतं. तुमच्या लक्षात आलं की नाही, त्यावेळेस ते राजूर सारखंच होतं, काही थोडं मोठं गाव नव्हतं. आणि त्या शाळेत शिकून मी पुढे आलेलो आहे. आणि पुढे बऱ्याचशा आता माझा जो परिचय मगाशी करून दिला त्याच्यामध्ये मला बरंचसं सांगण्यासारखं आहे. माझ्या परिचयात बऱ्याचशा गोष्टी ऍड करण्यासारख्या आहेत, पण त्याकरता निष्कारण आपल्या सर्वांचा टाईम
कळलं का? आपलं व्यस्त न जाता म्हणून मी मुद्दाम एवढं सांगू इच्छितो, आज तुम्ही लहान शाळेत शिकताय, लहान गावात आहात, म्हणून तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा असा न्यूनगंड आणू नका की आम्ही लहानशा गावात आहोत, त्या लहानशा संस्थेमध्ये शिकत आहोत. आता ही मोठमोठी शहरातली माणसं शिकलेली आहेत आणि त्यांचे मोठमोठे बंगले आहेत, कळलं का? तर त्यांची आम्ही बरोबरी कशी करणार? पण तुम्हाला मी मुद्दाम सांगू इच्छितो, मी काही फार मोठ्या माणसाचा मुलगा नाहीये. माझे वडील रेल्वेमध्ये एक सर्वसाधारण क्लार्क होते, पण क्लार्कपेक्षा खालच्या याचे होते आणि त्यांनी मला शिकवून मोठं केलं. आणि त्यानंतर जी प्रगती आपण करत गेलो, त्यामुळे माझ्या मनामध्ये एक बीज लागलं की आपण ह्या गावात येतोय, इथे मुख्य साधन काय आहे? इथलं मुख्य साधन शिक्षण आहे. त्यावेळेला आपल्या फक्त हायस्कूल होती, तिथे कॉलेज नव्हतं. सुदैवाने माझं नशीब एवढं चांगलं, नानवडे सरांसारख्या व्यक्तीशी माझी गाठ झाली आणि मी त्यांना बोलून दाखवलं, त्यांनी मला बोलून दाखवलं आणि मग माझ्या मनामध्ये आशेचा अंकुर आला की अरे, इथे जर आपल्याला खरंच काही मनपूर्वक शिक्षणाकरता करायचं असेल आणि अशी जर चांगली माणसं भेटत असतील आणि आजूबाजूला संबंध हा आबाडी काबाडी समाज राहणारे शेतकरी असतील आणि त्यांची मुलं जर उद्या कॉलेजमध्ये शिकली तर आपल्याला त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद भेटतील. आणि ह्या प्रेरणेने मी ते कॉलेज बांधण्याकरता पाटणकर सरांकर आणि कानवडे सरांबरोबर बोललो आणि सुदैवाने कानवडे सरांनी आणि पाटणकर सरांनी एवढी चांगली साथ दिली की आपण हे कॉलेज उभं करू शकलो मुंबईमध्ये, ज्याच्याशी मी निगडीत आहेत. पण त्याकरता मला तुमचा सगळ्यांचा वेळ घालवायचा नाही, कारण तुम्ही सगळे अगदी घडून बसलेला आहात मगापासून. म्हणून तुम्हाला सांगतो, एक लक्षात ठेवा, शिकून तुम्हाला खूप मोठं व्हायचं आहे, प्रगती करायची आहे, मनात मोठी स्वप्न ठेवा. जर मनात मोठी स्वप्न ठेवली आणि जर तुम्ही विचार केला की आपल्याला पुढे जायचं आहे तर तुम्ही पुढे जाऊ शकता. परंतु एक लक्षात ठेवा की निवड मनाला बरगळ घातली आणि आपल्याला आता काय लहान खेड्यात ते आपल्या आईवडील अशिक्षित आहे, माझे आईवडील त्या काळ सुशिक्षित नव्हते ज्यांनी मला शिकवलं ते, परंतु मी मनासमोर आणि डोळ्यासमोर मोठमोठ्या लोकांची ध्येय धरली, त्यांची चरित्र वाचली. तुम्ही पण प्रत्येक चांगल्या आपल्या लोकांची चरित्र वाचा, ज्यातनं तुम्हाला प्रेरणा मिळेल. मला सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचं कुठल्या याच्यामुळे मनामध्ये न्यूनगंड आणू नका, कारण मगाशी म्हणाल्याप्रमाणे अपयश हीच यशाची पहिली पायरी असते. आणि त्याप्रमाणे तुम्ही आणखीन एक लक्षात ठेवा, मला ह्या निमित्ताने सांगावं असं वाटतं, आपल्या भाषणामधून आधीच्या वक्त्यांनी सगळ्या गोष्टी पूर्ण सांगितलेल्या आहेत, परंतु आपण जिथे राहतो किंवा ज्या भागातले आपण आहोत त्या भागाकरता काहीतरी आपण करायला पाहिजे, अशी मनाशी फुलगाड बांधून ठेवा. संस्कृतमध्ये म्हण आहे, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी म्हणजे आई आणि जन्मभूमी जी आपण वाढलो राहिलो जन्माला आलो ती ही स्वर्गापेक्षा पण श्रेष्ठ आहे. तर अशा ह्या जननी जन्मभूमीस करता तुम्हाला काय करता येईल ते पहिलं करा आणि त्यानंतर मग तुम्ही समाजाकरता करा. प्रतिनिधी विलास तुपे, सुराज्य मराठी, राजूर, अकोले.